राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची संघर्ष यात्रा चालू आहे। मात्र त्यावर काउंटर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी एक सकाळी कार्टून टाइप ट्विट केलेला आहे आणि त्यावर कुठेतरी टीका केलेली आहे। सर काय सांगाल, एकूणच तुम्ही ट्विट केलेला आहे, एकीकडे रोहित पवारांची संघर्ष यात्रा चालू आहे मात्र तुमच्या दोघांमध्ये सातत्याने ट्विटरवर हे चालू आहे, कसं पाहायचं? रोहित दादा पवार यांनी जी संघर्ष यात्रा काढलेली आहे ते खरंच त्यांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारावा की महाराष्ट्रातल्या तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नासाठी काढलेली आहे का, शेतकऱ्यांना जो हमीभाव मिळाला पाहिजे होता त्याच्यासाठी काढलेली आहे का, की या महाराष्ट्राचं पर्यटन करण्यासाठी ती यात्रा काढलेली आहे, हे त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा। कारण ज्या पद्धतीनं यात्रेचे त्यांचे फोटोज व्हिडिओज आम्हाला पाहायला भेटत आहेत ते असं वाटतंय की ते पर्यटनाला निघालेत आणि ती यात्रा नसून त्या यात्रेला जत्रेचं स्वरूप आलं आहे, अशा पद्धतीची ती यात्रा आम्हाला वाटायला लागल्या। म्हणून आम्ही त्याच्यावरती टीका केली, कुणाची तरी कॉपी करून आणि काहीतरी महाराष्ट्रामध्ये नेता व्हायची संधी भेटली आहे म्हणून ही जर यात्रा निघाली आहे। आणि कारण ज्या पद्धतीनं लोकांनी या यात्रेकडे पाठ फिरवलं आहे ह्याच्यावरून असंच दिसतंय की लोकाला ही काढलेली यात्रा ही एक नाटक, हा एक पिक्चर, हा एक ड्रामा वाटतोय, म्हणून मी त्याच्यावरती टीका केली। राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कुणाचा याबद्दल निवडणूक आयोगामध्ये सुनावणी चालू आहे। मात्र दुसरीकडे आज नागपूरमध्ये जे पक्ष कार्यालय आहे ते अजित पवार गटाने अर्थात तुमच्या पक्षाने ताब्यात घेतलेला आहे, एकीकडे कसं पाहायचं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नागपूरच्या विधिमंडळामध्ये जे कार्यालय आम्हाला भेटले ते कार्यालय आम्ही विधानसभा अध्यक्षाकडे अधिकृतपणे मागणी केली होती आणि मागणी केल्याच्या नंतर ते कार्यालय आम्हाला भेटलेलं आहे। पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं याबाबत निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे आणि हे सुनावणी चालू असताना अजून कुणाही बाजूने ठोस निर्णय नसल्यामुळं आम्ही अध्यक्षाकडे तशी मागणी केली। अध्यक्षाने आम्हाला तिथलं ऑफिस आम्हाला दिलं आमच्या पत्राच्या मागणीच्या नंतर, परंतु जाणीवपूर्वक जितेंद्र आव्हाडांनी तिथं जाऊन आपल्या नावाची पाटी लावली। त्यांना वाटलं की हे विधिमंडळ म्हणजे कळवा मुंब्रा मतदारसंघ आहे आणि इथं कुठेही काही केलं तर चालतं, परंतु विधिमंडळामध्ये आवारामध्ये विधिमंडळाचे कायदे लागू असतात, त्यांनी त्याचं पालन केलं पाहिजे। ते कार्यालय अधिकृतपणे आम्हाला विधानसभेच्या अध्यक्षाकडनं भेटले। त्यांनी जो केलेलं कृत्य आहे ते निषेधार्ह आहे। जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल बोलायचं झालं तर 2 दिवसापूर्वी अजित पवारांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती। त्यानंतर काल जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलं की ज्यावेळेस अजित पवार यांच्यावर 70,000 कोटीचे भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते 2014 पूर्वी, त्यावेळेस टीव्हीवर 10-10 दिवस मी एकटाच खिंड लढवत होतो, तर कुठलीही नेते मंडळी टीव्हीवर यायला तयार नव्हते, हे अजितदादा विसरले का? याबद्दल काय सांगाल? जितेंद्र आव्हाड साहेबांसोबत अनेक वर्ष आम्ही काम केलेलं आहे, त्यांना आम्ही जवळून पाहिलेलं आहे। जितेंद्र आव्हाड साहेब हे प्रसिद्धीसाठी काहीही करू शकतात। चित्रपटसृष्टीमध्ये एक अभिनेत्री आहे राखी सावंत नावाची, ती एखादी कॉन्ट्रोवर्शियल वक्तव्य करायचं आणि प्रसिद्धी मिळवायचं ही तिची जशी सवय आहे तशी सवय ही जितेंद्र आव्हाड साहेबाची आहे। हे राजकारणातले राखी सावंत आहेत, जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवणे त्यांचा हेतू आहे। ते कधीही देवेंद्र फडणवीस साहेबांवरती टीका करणार नाहीत, ते कधीही भारतीय जनता पार्टीवरती टीका करणार नाहीत। त्यांना माहीत आहे टीका करून जिथं प्रसिद्धी मिळवायची आहे तिथंच ते टीका करत असतात, त्याच्यामुळं त्यांना आम्ही उत्तर दिलेलं आहे। ह्याच्या पुढेही ते अजितदादावर टीका करतील तर त्यांना त्याच भाषेत उत्तर आमच्याकडनं दिलं जाईल। जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल तुम्ही सकाळी एक ट्विट केलेलं आहे, दादा मला माफ करा अशी म्हणण्याची वेळ येईल, याबद्दल काय सांगाल? जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दलचा पेनड्राईव्ह तुमच्याकडे आहे का? आव्हाड साहेबाचे अनेक किस्से, अनेक घटना आम्हालाही माहिती आहेत। त्यांची कारकीर्द कशी आहे हे महाराष्ट्राला माहीतच आहे, पण त्यापेक्षा जास्त आम्हालाही बऱ्यापैकी माहिती आहे। त्याने भविष्यात असं जर काही दादाच्या विरोधात केलं किंवा भविष्यात त्यांची परिस्थिती अशी निर्माण होईल की त्यांना एक दिवस दादा माझं चुकलं मला माफ करा अशी परिस्थिती नक्की त्यांच्या आयुष्यामध्ये येईल, हा विश्वास मला आहे। शेवटचा प्रश्न एक काय सांगाल, नवाब मलिक हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तटस्थ भूमिकेमध्ये होते, मात्र आज त्यांनी थेट अजित पवार गटामध्ये विधानभवनामध्ये त्यांच्या बाजूने बसलेले आहेत, म्हणजे अजित पवार सत्ताधारी पक्षाच्या बाजूने बसले आहेत। आजपर्यंत एकूणच दोन्ही पक्षाकडून म्हणत होते की नवाब मलिक आमच्याच पक्षाचे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला म्हणजेच अजित पवार गटाला मुंबईमध्ये याचा अधिक फायदा होईल का आगामी काळामध्ये? नक्कीच नवाबाईंचा फायदा अधिक राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा फायदा नक्कीच होईल। परंतु मी एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की नवाबभाईंनी नेहमी विकासाचं राजकारण केलेले, विकासाच्या बाजूने उभे राहिलेले आहेत
आणि त्यांनाही विश्वास आहे भविष्यामध्ये राजकारण करत असताना अजितदादा हेच महाराष्ट्राचे नेते आहेत, तेच विकासाचं राजकारण करू शकतात, तेच सर्व धर्म समभाव मानून सगळ्यांना पुढे घेऊन जाण्याचं काम करू शकतात. म्हणून आज तुम्हाला नवाबभाई हे अजितदादाच्या बाजूने बसलेले दिसले, कारण ज्या नेत्यांच्या नजरेसमोर विजन असतं ते नेते अशा पद्धतीचा निर्णय घेतात असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आपण पाहू शकतो की सूरज चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की नवाबभाई मलिक यांनी अजित पवार गटामध्ये येण्यामुळे आगामी काळामध्ये मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अधिक बळ मिळेल. कॅमेरामन सुनीलसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.